नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर चला आपण 7 जानेवारी शिफ्ट 1 MTS पेपरला आलेले प्रश्न बघूयात. कशा प्रकारचे प्रश्न आले होते. या व्हिडिओमध्ये मी GS GK चे प्रश्न घेतलेले आहेत, पण याच्यात सर्वात जास्त मॅथ्सचे क्वेश्चन आहेत. मला असं वाटते की जर ज्याला मॅथ चांगला आहे बऱ्यापैकी आहे त्यांनीच फॉर्म भरला असेल, त्यामुळे मी याच्यात मॅथचे काय घेतले नाही. मॅथचा आपण वेगळा एक लेक्चर घेऊया आणि त्यामध्ये सर्व मॅथला आलेले क्वेश्चन्स मी टाकतो. ठीक आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला GS GK चे कशा पद्धतीने क्वेश्चन यायले, कारण GS GK 30 मार्काचा आहे आणि ज्यामध्ये सर्वांचा सारखाच पल्ला असतो म्हणजे सर्वांना सारख्या पद्धतीने येते, त्यामुळे मी हे प्रश्न घेत आहे. तर चला ठीक आहे, आपण घेऊयात. तर चला पहिला क्वेश्चन बघा. दक्षता आयुक्ताची नेमणूक कोण करतो, असा प्रश्न आला होता. तर हे राष्ट्रपती दक्षता आयुक्ताची नेमणूक करतात. पण कसे करतात बघा, एका निवड समितीच्या शिफारशीवरून दक्षता आयुक्ताची नेमणूक करतात राष्ट्रपती. आणि त्या समितीचे बघा अध्यक्ष कोण असतात, पंतप्रधान हे अध्यक्ष असतात, गृहमंत्री उपाध्यक्ष असतात. तर लक्षात ठेवा, असा प्रश्न आला होता. तर याच्या रिलेटेड आता आपला वेगवेगळे आयुक्त आहेत, त्यांचे आपल्याला माहिती पाहिजे, त्यांची निवड कोण करतो. किंवा असं जरी तुम्ही केलं, राष्ट्रपती कोणाकोणाची निवड करतात, किंवा राष्ट्रपतीविषयी शपथ वगैरे, त्यांच्याविषयीच्या कलमा, हे सर्व आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्राथमिक अभ्यास आहे, त्यामुळे प्राथमिक स्टडीज करायची, काही अतिशय डीपमध्ये जायची आवश्यकता नाही. ओके. चला पुढचा प्रश्न बघू आपण. अगस्त्यार्कुडम शिखर कोणत्या राज्यात आहे? बघा, अगस्त्यार्कुडम हे शिखर विचारलं. मग याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे शिखर सुद्धा माहिती असले पाहिजे, त्यांचे राज्य कोणकोणत्या राज्यात कोणते शिखर आहे. तर बघा, इथे अगस्त्यार्कुडम शिखर कोणत्या राज्यात आहे? तमिळनाडू व केरळ या राज्यात अगस्त्यार्कुडम शिखर आहे. पुढे बघा, पुढचा क्वेश्चन बघा आता. गोपाळकृष्ण गोखले यांच्याकडे इंग्रजी वृत्तपत्राचे नाव कोणते? यांच्याकडे इंग्रजी वृत्तपत्र, आता बघा इथे सुधारक हे या इंग्रजी वृत्तपत्राचं नाव आहे. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक या वृत्तपत्राची धुरा गोपाळ कृष्ण गोखले पाहिजे इथं. गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडे दिली होती, म्हणजे सुधारक हे वृत्तपत्र आहे. आणि अजून सार्वजनिक सभा व राष्ट्रसभा या दोन वृत्तपत्रामध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी काय केलं होतं, गोपाळकृष्ण गोखले यांनी लेखन केलं होतं त्या वृत्तपत्रामध्ये. हे सुद्धा आपल्याला लक्षात असणं महत्त्वाचं आहे. आणि गोपाळकृष्ण गोखले हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते. ते कोणते राजकीय गुरु, हे सुद्धा प्रश्न येऊ शकतो, त्यामुळं हे लक्षात असणं महत्त्वाचं आहे. तर चला आपण बघा पुढचा प्रश्न. इथे शिमला करारावर एक क्वेश्चन आला होता वेगळा. आता या PDF मध्ये व्यवस्थित लिखाण झालं नाही, त्यामुळे हे थोडं मागे पुढे झालं, तर समजून घ्या मित्र. शिमला करार 1971चा, याच्यावर एक प्रश्न आला होता. त्यामुळे वेगवेगळे करार हे सुद्धा आपल्याला प्राथमिक अभ्यास करायचा, कराराचा वगैरे, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात. कोणता करार कोणत्या वर्षी झालं, किंवा त्या करारामधून कोणाला काय भेटलं काय नाही, हे सुद्धा. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. संस्थाने खालसा धोरण कोणाचे? लॉर्ड डलहौसी यांचे. या संस्थाने खालसा धोरण, आता जेवढे काय लॉर्ड्स आहेत, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॅनिंग वगैरे वगैरे, त्या सर्वांची माहिती आपल्याला थोडी थोडी असली पाहिजे, त्यांच्यावर क्वेश्चन येईल. आता याच्यातून आपल्याला माहिती होते. आता पुढे बघा पुढचा प्रश्न. उच्च प्रतीचा कोळसा खालीलपैकी कोणता? भूगोलवरील प्रश्न आहे. आता हे भारताचा भूगोल. अर्थ्रासाइट हा उच्च प्रतीचा कोळसा आहे, सर्वाधिक उच्च याच्यामधला. असं सुद्धा विचारते की बा अर्थ्रासाइट, बिटुमिनस लिग्नाइट पीठ, याच्यात सर्वात कमी प्रतीचा कोळसा पीठ हा आहे. अर्थ्रासाइट हा उच्च प्रतीचा आहे. आज आलेला क्वेश्चन. चला आता पुढे बघू. संपत्तीच्या अधिकारावर प्रश्न आला होता. संपत्तीचा अधिकार कलम 19, मूलभूत अधिकारामधले कलम 19 आहे ना, कलम 19 समजा, नाही सॉरी, तिथे वेगवेगळे अधिकार आहेत कलम 19 मध्ये. कलम बघा, मूलभूत अधिकार कलम. आता पहिल्या दिवशी 5 तारखेला प्रश्न आला होता की मूलभूत अधिकार हे खालील कोणकोणत्या कलमामध्ये येतात? 12 ते 35 कलमामध्ये मूलभूत अधिकार म्हणजे आपले मूलभूत हक्क येतात. तर बघा, मूलभूत अधिकार, संपत्तीचा जो मूलभूत अधिकार होता, तो आता
या मूलभूत अधिकारामधून काढून टाकण्यात आलेला आहे 44व्या घटना दुरुस्तीने, आणि तो आता घटनात्मक अधिकार झालेला आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात असलं पाहिजे. म्हणून प्राथमिक अभ्यास करणं महत्त्वाचं आहे राज्यघटनेचा. आता पुढे चला, पुढे बघू आपण प्रश्न. संसदेतील मंत्र्यांना शपथ कोण देते? संसदेतील मंत्र्यांना शपथ कोण देते? बघा, राष्ट्रपती. हा प्रश्न आला होता. आता पुढे बघा, भारताची पहिली रेल्वे कुठून कुठपर्यंत चालली? आता पहिली रेल्वे तुम्हाला माहिती आहे, बोरीबंदर मुंबई ते ठाणे यामध्ये चालली. 1853 मध्ये मुंबई रेल्वे चालली आणि 34 किलोमीटर लांबीचा हा रस्ता होता. तर या माहिती असलं पाहिजे आपल्याला की किती किलोमीटर वगैरे आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. काही क्वेश्चन रिपीट होत आहेत मित्र, काही म्हणजे थोडे मोजकेच 1-2 क्वेश्चन रिपीट होत आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघा आमचे, तुम्हाला खूप याच्यातून फायदा होईल. एखादा जर रिपीट झाला किंवा त्याच्या रिलेटेड थोडासा आला, आम्ही एक्स्ट्रा जी माहिती सांगत आहे त्यावरून जर तुम्हाला काही माहिती झालं, त्याच्यावर एखादा क्वेश्चन येऊ शकतो. कारण खूप सिंपल गोष्टी आहेत, त्याच्यावरच क्वेश्चन येत आहेत. आपण सर्व म्हणजे अवघड अवघड गोष्टी डीपमध्ये अभ्यास करून जातो, पण काही सिंपल साध्या सरळ गोष्टी असतात, ते आपल्या विसर पडतो त्या गोष्टीचा, त्यामुळे ते लक्षात राहत नाहीत आणि आपला क्वेश्चन चुकतो. म्हणून आमचे लेक्चर्स तुम्ही बघत राहा, तुम्हाला खूप फायदा होईल. चॅनललाही सबस्क्राईब करा. चला पुढचा क्वेश्चन घेऊ आपण, मधातच थांबण्यात महत्त्वाचं नाही. भारताच्या मध्यभागातून कोणते उत्तर जाते? कर्कवृत्त हे भारताच्या मध्यभागातून जाते. भारताचा नकाशा आहे तो मध्यभागातून कर्कवृत्त जाते. ओके, किती राज्यातून जाते म्हणून विचारते? 8 राज्यातून जाते समजा. 8 राज्यातून कर्कवृत्त जाते. आगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? हा बघा, राजधानी तुम्हाला मी कालही सांगितलं होतं की प्रत्येक राज्याच्या राजधान्या हे पाठच करून ठेवायच्या, कारण राजधान्या विचारत आहे. त्यामुळे त्रिपुरा ही कोणती आहे? आगरतळा. आगरतळा ही कशाची आहे? त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे. त्रिपुराची आगरतळा. मणिपूरची इम्फाळ. अजून आसामची दिसपूर. मेघालय वगैरे वगैरे सर्व. मेघालयची शिलाँग. वेगवेगळ्या अशा राजधान्या आपल्याला पाठ असल्या पाहिजे, त्याच्यावर प्रश्न येत आहेत. विशेष करून भारताच्या पूर्व दिशेकडल्या जे कोणत्या राज्याच्या राजधान्या आहेत, पूर्व दिशेकडल्या त्या राजधान्या आपल्याला माहिती असल्या पाहिजे. त्याच्यावर जास्त प्रमाणात क्वेश्चन येत आहेत. बरोबर, जमते का नाही मला नकाशा माहिती नाही, तरी पण काढतो. तर इकडल्या पूर्व दिशेकडल्या भारताच्या इकडल्या राजधान्या या राज्याच्या विशेष करून येत आहेत, त्यामुळे ते तुम्ही पाठ करून ठेवा मित्र. तर चला पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. खेचरी प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे? आता हा खेचरी प्रकल्प दिलेला आहे. एक कॉपर प्रकल्प आहे, तो राजस्थान राज्यात आहे. कॉपरशी रिलेटेड प्रकल्प आहे. त्याचा म्हणजे हा करंटचा क्वेश्चन असू शकतो, कारण सध्या त्याची डेव्हलपमेंट चालू आहे. कॉपर प्रकल्प आहे तो राजस्थान मधला, त्यामुळे हा करंटचा क्वेश्चन असू शकतो. तर असंच करंट मुद्द्यावर जे काही रिलेटेड असते त्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे आपल्याला. तेच क्वेश्चन येत आहेत. आता पुढे बघा, प्रागज्योतिषपूर हे नाव कोणत्या शहराशी संबंधित आहे? आता हा प्रश्न बघा, प्रागज्योतिषपूर हे नाव कोणत्या शहराशी संबंधित आहे? आता हे खूप म्हणजे जुना प्रश्न आहे. तर हा गुवाहाटी या शहराशी संबंधित आहे, जे की आसाममध्ये आहे. प्रागज्योतिषपूर, तर हे लक्षात असणं महत्त्वाचं आहे. तर तुम्ही स्टेट बोर्डचे 5वी ते 10वी पर्यंतचे पूर्ण इतिहासचे, 5वी ते 10वी पर्यंत इतिहास व भूगोल या दोनच विषयाचे करा. विज्ञानचे म्हणजे या एक्झामसाठी म्हणालो, तुम्हाला इतर MPSC किंवा इतर सरळ सेवा भरती या सर्व एक्झामसाठी जर तुम्हाला करायचं असेल तर सर्व विज्ञानचे सुद्धा 5वी ते 10वी पर्यंतचे वाचणं महत्त्वाचं आहे. आणि भूगोलचं 11वीचं पुस्तक छान आहे, 11वीचं वाचायचं, त्याच्यातून आपल्याला जास्त क्वेश्चन येत आहेत. तर चला पुढे बघा अजून. वेगवेगळे आलेले आता आता संध्याकाळच्या काही शिफ्टला आलेले होते, म्हणजे दुपारच्या पहिल्या शिफ्टचे आपण वर घेतलेले क्वेश्चन होते. आता नंतर दुपारच्या शिफ्टचे जे क्वेश्चन होते ते प्लासीच्या लढाई 1757 यावर्षी झालेली, तर त्यावर काही क्वेश्चन आलते. मणिपूरची राजधानी विचारली होती, इम्फाळ. आणि दांडी यात्रेवर डबल क्वेश्चन आला. आता पहिल्या दिवशी 5 तारखेला दांडी यात्रा कोण्या वर्षी झाली? तर 4 ते 5 क्वेश्चन आलते संध्याकाळच्या शिफ्टला. आजच्या संध्याकाळच्या शिफ्टला 4 ते 5 क्वेश्चन आले होते ईस्ट इंडिया कंपनीवर. म्हणून ईस्ट इंडिया कंपनी हे वाचणं महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे. हे स्टेट बोर्डच्याच पुस्तकातून तुम्हाला सर्व क्वेश्चन येत आहे, म्हणून स्टेट बोर्डचेच पुस्तक वाचा. आणि दुसरं एक चांगलं पुस्तक सांगायचं जर असेल तुम्हाला, तर ते म्हणजे सामान्य विज्ञानचं याचं आपलं लुसेंटचं बुक, लुसेंटचं बुक वाचा. त्याच्यातून सुद्धा तुमचे बरेच क्वेश्चन कव्हर होतात. आणि गणितावर बघा काय काय आलं. सरळ व्याज,
बघा, सरळ व्याजवर 4 ते 5 क्वेश्चन आलते, चक्रवाढ व्याजवर 1-2 क्वेश्चन येत आहेत आणि खूप सिंपल क्वेश्चन आहेत मित्र. काही घाबरून जायची गरज नाही, थोडासा अभ्यास करायचा येऊन जाईल आपल्याला. तर बघा, नफा तोट्यावर 2 ते 3 क्वेश्चन आलते, शेकडेवारीवर 4 ते 5, सरासरीवर 5 ते 6. अशाच प्रकारचे क्वेश्चन वेगवेगळ्या छोट्या छोट्या साध्या साध्या जे आपला सिलेबसला टॉपिक दिलेले आहेत त्याच टॉपिकवर येत आहेत, इतर रिलेटेड नाही. फक्त एवढंच की आता शेकडेवारीवर जर आपल्याला एखाद्या पुस्तकामध्ये सरळ सरळ क्वेश्चन दिलेला असतो की या संख्येचे इतके शेकडे, तर त्या दुसऱ्या संख्येचे किती शेकडे होतील, अशा प्रकारचे क्वेश्चन दिलेले आहेत. तर त्याच प्रकारचे क्वेश्चन येत आहेत शेकडेवारीवर, जास्तीचं काही नाही येत आहे. आणि सरासरी 5 ते 6, सरासरी वेगवेगळ्या प्रकारची काही संख्या देत आहेत आणि त्या संख्याची बेरीज करून त्याची सरासरी काढणे, यावर काही क्वेश्चन येत आहेत. किंवा 5 संख्या देत आहे, 5 संख्याची सरासरी घेत आहे, 4 संख्या देत आहेत आणि 5वी संख्याची सरासरी व 5वी संख्या कोणती हे असंही विचारत आहे, त्यामुळे ते सुद्धा आपल्या लक्षात असलं पाहिजे. आता बघा, रिजनिंगमध्ये पझल्सवर क्वेश्चन यायले. आता आजपासून पझल्सवर क्वेश्चन चालू झाले, त्यामुळे पझल्स करणं महत्त्वाचं आहे. 2 दिवस काय नव्हते पझल्सवर, तर पझल्स करणं आपल्याला महत्त्वाचं आहे. पझल्स करून घ्या रिजनिंगच्या कोणत्याही एका पुस्तकामधून. तुम्हाला पुस्तकाचे नाव जर सांगायचं म्हणलं तर अनिल अंकलगी, खूप महत्त्वाचं पुस्तक आहे अनिल अंकलगी. अनिल अंकलगी. तर बघा, संख्या मालिका खूप सोप्या येत आहेत आणि नातेसंबंधावरचे काही क्वेश्चन येत आहेत. 1-2 नातेसंबंध सिंपल आहे, थोडीशी प्रॅक्टिस केली की होऊन जाते. नातेसंबंधावरचे क्वेश्चन सोडवताना त्यामध्ये जे नातं विचारलं आहे त्याला आपण स्वतः प्रत्यक्षात आपल्याविषयी बोलत आहे असं समजून जर आपण सोडवलं ना, तर नातेसंबंधाचे क्वेश्चन करेक्ट येतील. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून इतर मित्रांना सुद्धा याबद्दल काही महत्त्वाची माहिती भेटेल. आणि मॅथ्सचे काही क्वेश्चन्स मी पुढील म्हणजे वेगळ्या व्हिडिओमध्ये टाकत आहे, ते तुम्ही घ्या की त्याच प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत आणि येत आहेत सध्याच्या एक्झामला, त्यामुळे मी काही क्वेश्चन टाकत आहे, ते नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रो.